ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। दरम्यान एक मोठी बातमी आहे। मेट्रो 3 कारशेडच्या जागेवर कांजूरमार्गच्या जागेवर दावा सांगत केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे। हा वाद आणखी वाढू शकतो। आठवड्याभरामध्ये राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले। अमेय राणे ताजी माहिती देतात या निर्णयासंदर्भातली, या घडामोडीसंदर्भातली। अमेय, अश्विन, या संदर्भात केंद्रीय मिठागर उपायुक्त यांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेत दावा करण्यात आलेला आहे की नोव्हेंबर 2018 मध्ये राज्याच्या महसूल खात्यानं कांजूरमार्गची जी जागा प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी देण्यात आलेली आहे, तो जो निर्णय की ती जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे, हा निर्णय कुठलाही सारासार विचार न करता घेण्यात आलेला आहे। वास्तविक मिठागर आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व जागांची मालकी आणि त्यांचं नियंत्रण हे साल 1937 पासून या आयुक्तालयाकडे आहे आणि प्रस्तावित जागेचा जो मालकी हक्काचा वाद जो प्रलंबित आहे न्यायालयात, तर अशा पद्धतीने एखाद्या लोकोपयोगी प्रकल्पाला ती जागा परस्पर बहाल करणं हे चुकीचं आहे। कायद्यानं जर ती जागा राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या सहमतीने एखाद्या मालकी हक्क म्हणजे जर राज्य सरकारची केंद्र सरकारला किंवा केंद्र सरकारची राज्य सरकारला देण्याची दोघांच्या सहमतीने जर निर्णय झाला, तर त्या जागेच्या बाजारभावाच्या मूल्यानुसार हे हस्तांतरण करता येईल। या गोष्टीत इथं तसं काही झालेलं नाहीये। त्यामुळे या कांजूरमार्गच्या जागेसह राज्यभरातील मिठागरांच्या ज्या अन्य जागा आहेत तिथं सुद्धा जे निर्णय देण्यात आलेले आहेत त्यांना तात्काळ स्थगिती द्यावी, अशा आशयाची ही याचिका आहे। यावर राज्य सरकारला आठवड्याभरात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत 4 डिसेंबर पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे। अश्विन, अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल।